भानुभक्तांना सप्रेम जय गुरु. आज आपल्यासोबत एक ज्येष्ठ आजोबा आहेत, गुरुकुंज आश्रम येथील. दाजी जय गुरु. जय गुरु. जय लहानुजी बाबा. जय बाबा रायनुजी बाबा. तुमचा आधी सर्वात आधी परिचय द्या. महा हो. बाजीराव रावजी भोंगाडे मोजरी. तर तुम्हाला तुमच्या जीवन प्रवासात आलेले श्री समर्थ लहानुजी बाबांचे अनुभव सांगा. तुम्ही दर्शनाला कधी आले, कसे जुळले बा, कसा महिमा कळला? ते तर काही मला सांगता येणार नाही. बरं. पण ज्यावेळेस आले त्या वक्ती माझ्यापाशी लायनोजी बुवा हो बाबाजी. हो, हा? हो. आणि घरी बाबाजी, दारी बाबाजी, तिथेही बाबाजी, तिथेही बाबाजी. हो हा, असं दर्शन आहे मग. हो काय? हो. त्यावेळेस बाबाजी असताना, जिवंत असताना दर्शन झालं आहे ना? वा वा. हो. इथं सांगा प्रसंग तो प्रसंग सांगा म्हटलं. असं असं हो आम्ही इथे दर्शनासाठी आलो. हो आमची बुढी आली, हो गाडी आली, हो. थोडी आली. तर त्याचा अनुभव मला असा आला. हो हे कडू हो मोतीरामजी कडू यांच्या एकूण ताट येत होतं येईल हो बरोबर. जेवाचं हो ताट. हो आणि 10-5-2 इथं म्हणजे जेवाचे लोकांनी स्वयंपाक होते. स्वयंपाक होता. हा, बन्शी गव्हाचे. हो हो. बन्शी गव्हाचे तांदूळ म्हणा किलो किलो आहे का? 100 रुपये 200 अशा भावाचे तांदूळ. बरं. आणि मायापाशी होते वगळे तांदूळ. हो हां, चिपडाची डोय काय बरोबर. हो हे असे चिपड नाही राहत का हो दाईले. हो हो ते वांग्याची भाजी, बरं. वांग्याची माझी भाजी खाते काय म्हणून चालली होती ना. हो खरं म्हणा तर. हो बस पाय हातपाय हे ते धुतले सर्व. 4-5 जण होते ते. आणि बसलो आणि मग आता का नाही म्हटलं आपलं दर्शन झालं, आता आपलं स्वयंपाक आले, सुरुवात करा. बरं. रोट्या, हो भाकरी, हो हा, वांग्याची भाजी, हो वरण, हो भात, हो काय असेल ते चटणी विटणी हो असं. हो हा. मग इथे दर्शनाले आलो तर काही बाबाजीनं काही जणाले काय कोणा पोरी असे कुचके दिले हो. पण मग आमच्या बुढीने पाहिले. म्हणजे नाटते ना म्हणे बाबा आपण ते कोण नव्हतं काहून मारलं. हो हो काहून मारते काहून तिचे गुणधर्म मारते, हो तिथे नाही मारून राहिले. हा हा बरोबर. हो. मग आमची बुडी बघे लागल्या बा तुम्ही ताट घ्या. हे जेवणाचं ताट घ्या. जेवणाचं ताट घेतलं आणि मी घेतो म्हटलं पाणी. हो आणि तू मोरे मी होतो मागं. जेवण तू दे, पाणी मी देतो. बरं बरं. मग गेल्याच्या नंतर नुकताच गेलो मध्यवर्तीत, म्हणजे त्याच्या जेवाच्या. हो हो तिथं होता या आमच्या मिसेसचा नातल्या कुणबी समाजाचा. बरोबर. नातलेला हो काका. बरं. हां ठीक आहे. तो काय म्हणते जेवण नको म्हणते. बाबाजी काय म्हणते येऊ दे रे म्हणते. असं. हा बाबाजी म्हणते येऊ दे म्हणते. जावा म्हणते आता. हा जा बा. बाबाजीने बोलवलं होतं हो ना. हो जावा म्हणते आता नाही कोणी अडवणार. हो. हा. मग तो उभा राहिला आणि आम्ही गेलो. मग बाबाजी नुकतंच ताट आलं. बाबाजीचे कडूचेचं बरं. ते ताट गेलं सारून दिलं. हो. पहा. या जबानीतून मी लहानाचा तसा मोठा झाला त्यापासून चूक नाही. हा नाही. जसं तुकडोच दे ना, हो विचारून घ्या बाबाला. हो तुकडोच दे ना सत्यता. हे सत्यता हा. त्याला आवडते. हो हो बरोबर. कुणाला आवडते? देवाले. प्रभू ना. आणि ते याच्यापाशी ठेवा म्हटलं, याच्यापाशी आहे. हो याच्यात काही फरक पडणार नाही. हो मग काय झालं? ताटाचं काय झालं मग? मग ताट सारलं, हे घेतलं ताट. हो आता बाबाजी म्हणते जेवते. हो ते म्हणते लोक हो जीव आता बसा लागतो तुम्हाला. हा बसतो आम्ही. हो न बसायला काय झालं. हो हे ताट घेतलं बानं, ते तिकडे झालं. मग लागलं जेवायचे जेवण.
मी बसलो आलं का बसले जितकं लागलं तितकं झालं जेवण झालं हो. ते ताट घेतलं आणि इकडे असं देऊन दिलं झालं म्हणजे बाबाजी जेवण मग पाणी पिले उरलं तो उरलं पाणी मग बर आता मग चला आपण कायले टाईम घ्या दर्शन घेतलं आम्ही आम्हाला प्रसाद काय ते द्यायचा देऊनच टाकला त्यानं हो. दुसरं याच्या हातानं हो. ठीक झालं आम्ही निघालो मग त्या गर्भात पोरगं आलं असं. अनुभव गजानन त्याचं नाव आहे अच्छा. तो पोरगा थोडं चांगलं शिकलेला आहे हुशार आहे सगळं सारं बरोबर आहे हो. काही कमी नाही हो. आणि काही जास्तही होत नाही सारं म्हणजे बरोबर. तुमच्या त्या स्वयंपाकातील जो प्रसादाचं ताट होतं त्या ताटाचा स्वीकारही केला हो आणि पुत्ररत्नही प्राप्त झालं असं. ते सर्व अच्छा. ते हक्काचं ताट करूच होतं हो, हो, ते हो. गेलं आणि तुमच्या मनातली भावना ओळखली ना काही? बिलकुल वाद नाही बरोबर. हा, वाद असं झालं बा ते हो हो काय लोक पकडत बरोबर. बसलं तर दाजी तुम्ही प्रत्यक्ष दर्शनार्थी आहात. तुमचं वय काय आहे आता? 93 वर्षाचं आहे 93 वर्षाचं वय आहे पहा. हो तर तुम्ही सांगितलेला जो जिवंत अनुभव आहे तुम्हाला घडलेला बाबाजीचा हा हा सांगितल्याबद्दल मी तुमचा आभारी आहो. जय गुरु, जय लहानूजी. श्री समर्थ लहानूजी महाराज की जय. तुम्ही कुठे असता